लज्जतदार मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण अंडा मसाला बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 4 अंडी घेतली आहे, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, एक चक्री फूल घेतलाय, 1 इंच दालचीन, आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा काश्मीरी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेले 2 टोमॅटो, मीठ आणि तेल। चला तर आपण अंडी उकडून घेऊया। आता आपण ह्याला चिरा मारून घेऊया अशा उभ्या। ही चिरा पाडलेली अंडी मी तेलावर परतून घेणार आहे आणि त्यावर गरम मसाला, मीठ आणि मालवणी मसाला टाकणार आहे। मी आता गॅसवर तवा ठेवलाय, त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा तेल टाकून घेते। आता ह्या तेलावर मी अंडी घालून घेते। आधी आपण मीठ घालून घेऊया थोडं त्याच्यावर। आता थोडा मसाला घालून घेऊया। आता थोडा गरम मसाला, हे बघा असं हलवल्यामुळे मीठ मसाला त्याला असं चांगला लागतो। आता हे आपण बाजूला उतरून ठेवूया। आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया। त्यासाठी मी 1 पळी तेल याच्यामध्ये घालत आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चक्री फूल घालणार आहोत, 1 दालचिनीचा तुकडा। आता आपल्याला याच्यावर कांदा घालायचा आहे। कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत, ती सुद्धा 2 मिनिटांसाठी परतून घ्यायची। आता आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर आपल्याला कांद्यावरच कोथिंबीर परतून घ्यायची आहे, त्यामुळे वास चांगला येतो। आता आपण टोमॅटो घालणार आहोत। आता आपल्याला या टोमॅटोवरच मीठ घालून घ्यायचं आहे। जेवढं आपल्याला ग्रेव्हीला लागणार तेवढं मीठ आताच घालून घ्यायचे। त्यामुळे टोमॅटो पण लवकर शिजतो। आता टोमॅटो चांगला शिजलाय। आता आपण याच्यावर मसाले घालून घेऊया। पण हा 1 चमचा मालवणी मसाला आहे, त्याच्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी पावडर आहे, अर्धा चमचा गरम मसाला। आता मिक्स करूया। मस्त वास येतोय एकदम। आता मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकून शिजवून घेणार आहे। आता आपले मसाले शिजले आहेत। आता आपण याच्यामध्ये अंडी टाकून घेऊया। आता आपण 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। 2 मिनिटं झाली आहेत। आता आपला हा अंडा मसाला तयार झालाय। आता आपण हे सर्व करूया। तर मी कोथिंबीर घालून घेते। बघा किती मस्त दिसते, चवीला तर फार छानच लागणार आहे। तुम्ही हे चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबरही खाऊ शकता। स्वादिष्ट असा अंडा मसाला तयार झाला आहे। तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि कसा झालाय ते कमेंट्स मध्ये सांगा। लज्जतदार चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।
धन्यवाद.